पाहिजे आणि हे कुठेतरी कार्यकर्त्याची पिळवणूक होत आहे, त्या कामावर लक्ष घालावं। आज तुम्हाला खूप मोठं तालुक्याचा व्याप झाला आहे, तुम्ही तरुण तडफदार आहात, सर्व तुम्हाला जाणीव आहे, तुमचं घराणा राजकीय आहे, त्याच्यासाठी जसं वसंतराव चव्हाण साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही काम करत आहात तसं सर्व जनतेला, तसेच आमचे माजी आमदार हनुमंत पाटील इथं आमदार राहिलेले आहेत, त्याने 3 वेळ झाले, ह्यावेळेस त्याने ताकदीनिशी कार्यकर्त्याला घेऊन चालले, सर्व ताकदीनिशी इलेक्शन लढवले। पण तुम्हाला तर माहिती आहे सर्व महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती झाली तशी मुखेड तालुक्यात झालेली आहे। आता नाईलाज असतो, जनता तर मतदान दिली पण मतदान कुठे गेले हे तर लक्षात तुमच्या आहे साहेब। पण आज हनुमंत पाटलासारख्या आमदार साहेब, माजी आमदार साहेबाला एक चांगलं तुम्ही ताकद द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून एकच जिल्हाध्यक्ष जर दिला, आज मोठे मोठे नेते त्यांना जो 25-30 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, त्यांचे खास खायचे त्याला माहित आहे, कसं पक्ष वाढवावं त्याला माहित आहे, त्यासाठी ताकदीनं आज जिल्ह्यामध्ये उभारणी करून रवींद्र चव्हाण साहेबांच्या खासदार साहेबांच्या पाठीशी राहून त्याने भक्कम पक्ष तयार करतील। अब्दुलजी सत्तार साहेब आहेत, आज थोड्या मताने इथं आपले माणसं पडले, ते 2-3 आमदार जर आपले झाले असते तर आज खासदार साहेबांना तुला ताकद राहिली असती। पण आता नाईलाज आहे, येणाऱ्या काळामध्ये साहेब खासदार साहेब एकटे आहेत, त्यांनी सुद्धा सगळे सांभाळत आहेत, पण त्याला सुद्धा ताकद, त्याला निधी कसा आणावं हे तुम्ही सुद्धा सहकार्य केलं पाहिजे। आणि आमचा तालुका महाराज असल्यामुळं त्या तालुक्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ, त्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे। एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराज। धन्यवाद।